नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनलवर ज्याचं नाव आहे निखिल परदेशी व्लॉग्स. तर आज आपण निघालोय गणपती सणासाठी गावी जायला. सकाळपासून ॲक्च्युली पाऊस कंटिन्यू पाऊस चालू होता, त्यामुळे थोडा उशीर झाला आहे. आई पप्पांचा पण कॉल येत होता की गावामध्ये सुद्धा बराच असा पाऊस पडतोय, सो जरा आरामात निघा म्हणून. तर बघूया आता एक 15 ते 20 मिनिटामध्ये निघतोय. दुपारचे ऑलमोस्ट 2 वाजत, दुपारचे 1:45 वाजलेत आणि एक 10 ते 15 मिनिटामध्ये निघू, म्हणजे 1-2 पर्यंत तरी निघू आम्ही. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. बाबू इकडे बघ, ते बघ त्यांना बोल ब्लॉग कंटिन्यू करा. मी तुम्हाला सामान दाखवतो किती काय काय आहे ते. बघा, हे एवढ्या अशा बॅगा आहेत. तरी आई पप्पा गावी घेऊन गेलेत अर्ध सामान, सो हे आता आपल्याला घेऊन जायचं आहे. फायनली बोलल्याप्रमाणे 2:05 मी निघालेलो आहे आणि निघाल्यानंतर आता जस्ट म्हणजे पळसपे फाट्याच्या अलीकडे आहोत. आधी आपण फ्युल अप करून घेऊया गाडी. डिझेल तसा आहे, बट त्या रिस्क नको, पुन्हा गावी भरायला नको. आणि हा आमचा बाबू बसलाय मागे. बाबू खूप त्रास देतोय असं वहिनीचं म्हणणं आहे. आमचं नाही म्हणणं. या लोकेशनची बाबा ट्रॅफिक कधी सुटणार आहे काय कळत नाही. कधी या दिवसातून फक्त दुपारी ट्रॅफिक नसते, नाही तर आता काय म्हणा सण आहे म्हणून, बट एनी टाइम इथे ट्रॅफिक, मरणाचे ट्रॅफिक असते. काय रस्ते खराब आहेत त्यामुळे सांगता येत नाही. तेच बाजूला HP मध्ये फ्युएल अप करायचंय. हे बघा, असे पण काही जण असतात. भरलेलं आहे आपण आणि गोप्रो सुद्धा लावलेला आहे. परत एकदा पाऊस मस्तपैकी चालू झालेला आहे. आपल्याला जायचं आहे टुवर्ड्स अलिबाग, सो इथून आपल्याला राईट मारायचं आहे. आणि इथेच पळसपे वाटायला खड्डे, खतरनाकवाले खड्डे पडलेले आहेत. इथे ॲक्च्युली पुढे राईट मारल्यानंतर याच ब्रिजच्या या साईडला, याच रोडला एक डेंजर खड्डा आहे. सो येताना जरा काळजीपूर्वक या, कारण कळून येत नाही टर्न मारल्यानंतर. इथे पुढे आहे. ॲक्च्युली रस्त्याचं काम अर्धवट झालेलं आहे ना, त्यामुळे तिथे खड्डा पडलेला आहे. म्हणजे वर खाली आहे ॲक्च्युली रस्ता, खड्डा नाही म्हणता येणार, वर खाली आहे रस्ता. हे बघा, दिसत असेल तर हे काम चालू आहे म्हणा तसं. बघा, हा बाई बाईकवर जो चाललाय त्याची फोन एका साईडलाच हे झाली आहे. त्याच्या बाजूला तो ट्रकवाला बाई खतरनाक पाणी मारतोय. त्याने ऍक्च्युली थांबून सरळ केलं पाहिजे ते. उधरच्या पेट्रोल पंपावर फक्त फ्युएलच भरलं. तिथे एअरचं नव्हतं, नायट्रोजन होतं त्याच्याकडे. ऍक्च्युली मशीन बंद होते. आता इथे बघतोय, इथे तर बरोबर आहे. 2 टायर चेक केलेले आहेत, सो हवा तर व्यवस्थित आहे. मागच्या 2 टायरमध्ये चेक करायची आहे. बघू शकता तुम्ही, ऑलमोस्ट 33-34 होती. एवढं काही लोड नाही. फक्त मला जरा वाटवतं या साईडला थोडं धपकी वाटवते. का वहिनी तुम्ही बसलेत म्हणून तसं होते. अरे बरोबर होती. काय माहित का माझाच गैरसमज झाला. हा नाही, मला तसं वाटलं थोडं खाली आहे म्हणून गाडी. हरकत नाही, चालेल. झालं ना, ठीक आहे, चलो. बरोबर होती, फक्त मला तसं वाटत होतं. तर मी कन्फर्म करून घेतलं, बाकी काय नाही. आणि परत एकदा पावसाला, अरे भाई साहेब, पेट्रोल पंपामध्ये हे बघा काय तळ साचले.
पेट्रोल भरायचं का पाणी भरायचं पंपावर. आता डायरेक्ट स्टॉप आपण घेऊ अलिबागला आणि अलिबागला बघूया जरा काहीतरी पेट पूजा करूया. वहिनी नक्की का? कारण वहिनीला लागली आहे भूक आणि निघायला झालाय उशीर. म्हणजे नाश्ता केलाय वहिनीने, केलाय ना हो. अहो सिंबाला फेकून दिला. आता आपण पोहोचलोय खारपाड्याला आणि आपण मगातपासून ड्राईव्ह करतोय, पण आपली महागातली महागातला गॉगल घालायचं विसरलोय. सो गॉगल घालूया. हा छावा विठ्ठला. अरे बापरे, हे जरा सारखं. हो एक नंबर स्पीड ब्रेकर काय लावलेत तिथे, सगळं चालतंय. आणि मी हा गोप्रो इथे लावलाय. व्हिडिओचा व्ह्यू कसा येतोय ते मला नक्की सांगा, म्हणजे मला पुढच्या व्हिडिओमध्ये इम्प्रूव्ह करता येईल. जे तळ कोकणात जातात ते सरळ जातील ब्रिजवरून आणि आपल्याला आता अलिबागला जाताना लेफ्टला जायचंय. ब्रिज उतरायचंय खाली आणि हा उतरताना थोडाफार आता इथे खड्डे थोडे, रस्ता हा खराब आहे आणि त्याच्यामुळे ही अशी इथे ट्रॅफिक लागते. बाकी जे तळ कोकणात जाणारे आहेत ते वरून जाणार सरळ. हा अरे हो, पेपर ब्लॉक टाकते तिथे. 2 दिवसावर गणपती आलेत आणि आता त्यांचं पेपर ब्लॉकचं काम चालू झालंय. काय म्हणायचं, त्याचे किती दिवस राहतील देवाला माहिती. गाडी खतरनाक डुलते. यांची ही हालत आहे. आधी तर रस्ते खराब आहेत आणि त्या दोन्ही बाजूनी गाड्या टाकलेल्या आहेत. काय रे बाबा, यांचं कसं व्हायचं यांचं. वडगावचा ब्रिज उतरल्यानंतर टुवर्ड्स अलिबागला जाताना उतरल्यानंतर जो एक 500 ते 600 मीटरचा जो पॅच आहे ना, तो एवढा खराब आहे ना. इथे पेवर ब्लॉक का टाकलेत मला तेच कळत नाही, कारण कंटिन्यू ते डंपर चालू असतात. पाऊस पुन्हा वाढलाय, खतरनाक एकदम. समोरचं थोडं अंधुक दिसतंय. गॉगलमुळे नाही, सावली झालेली आहे खरं बोलायला झालं तर. बराच काळोख केलाय. सॉरी, काळोख नाही केलाय, मला गॉगलमुळे दिसतंय. गॉगल जरा वरच ठेवतो. माझा मोठा मामा आता लालबागला गेलाय. 2 दिवसावर गणपती असतील. लालबाग अजून त्याची शॉपिंग नाही झाली. ऍक्च्युली इथे उपकार रेस्टॉरंटला यायचं होतं जेवायला. म्हटलं इथे थांबू, तर उपकारने खूप उपकार केले आमच्यावर आणि रेस्टॉरंट बंद ठेवलंय. आणि वहिनीला बेकारवाली भूक लागली. तर आता मी पुन्हा अलिबाग मध्ये, म्हणजे मी बायपासने आलो होतो, आता पुन्हा अलिबाग सिटी मध्ये जातोय. मला डोकं दुखायला लागलंय माझं. भाई तुझं काय म्हणणं, आता किचन बंदच होणार. 4:05 झाले. किचन आता बंद असतील तर काहीतरी स्नॅक्स सारखंच खायला. भाईला खायचंय संतोषचा वडापाव. दुसरं काय मला इकडे ओपन दिसत नाहीये. आणि आपण आता पुन्हा डेपोच्या इथे, अलिबाग डेपोच्या इथे आलेलो आहे. डेपोची कॅन्टीन जिंदाबाद. डेपोची जी कॅन्टीन आहे तिथे वडापाव एक नंबर. कटवडा म्हणजे सॉरी, तळ कोकणात कटवडा म्हणतात. आपल्या इथे काय राईड मारू का? तिकडेच जायचं संतोष काय संतोष, सॉरी
संतोष राईटला आहे. संतोष वडापाव बघूया, तिथे पण बघूया. ते नाही झाले तर मग इकडे आपण आज अलिबाग मध्येच फिरत बसूया, म्हणजे आई आणि पप्पा तिथे शिव्या देत बसतील. कंटिन्यू फोन येत आहेत आम्हाला 1-5 मिनिटांनी. आपल्याला जायचं आहे. करायची. अरे जाणार कसं तू भाई? पोच जायला लागणार संतोषच्या इथे. हे बघा नदी भरली आहे संतोषच्या पुढ्यातच. आधी लेफ्ट घेऊया. हवा कस्तुरी. राईट राईट राईट. चालू आहे का बघा. Your destination is on the left. वहिनी बी पॉझिटिव्ह. कस्तुरी चालू आहे. येस चालू आहे. तर आपल्याला पुढे जाऊन पुन्हा टर्न मारून यावं लागणार आहे. अहो इथूनच काय चाक चूक करताय, एवढा गोल गोल फिरलो वहिनी. तर आपण आता आलोय कस्तुरीला. कस्तुरी महिला गृहउद्योग म्हणून रेस्टॉरंट आहे. ऍक्च्युली मी भाडीपाचा एक व्हिडिओ बघितला होता रिसेंट. त्याच्यामध्ये पाहिलं होतं की कस्तुरी आणि आणखीन 2-3 स्पॉट होते जिथे चांगलं जेवण वगैरे भेटतं अलिबागमध्ये. सो मी आज विजिट करायला आलोय. बघूया टेस्ट. ऍक्च्युली आज सोमवार असल्यामुळे मी व्हेजच जेवण जेवणार आहे. सो बघूया टेस्ट वगैरे कशी आहे आणि मी रिव्ह्यू नक्की देईन या व्लॉगमध्ये. तर चला भेटूया आपण रेस्टॉरंटमध्ये. तर हे असं काहीसं आहे कस्तुरी रेस्टॉरंट, जे महिला गृहउद्योग अंतर्गत रन होते. तर नमस्कार मित्रांनो, कस्तुरीमध्ये आलेलो आहे कस्तुरी रेस्टॉरंटला. बघूया आता. भाईनेच व्हेज थाळी मला आणि वहिनीसाठी ऑर्डर केलेले आहेत. त्याने त्याच्यासाठी काय ऑर्डर केलेलं नाही आहे, कारण त्याला माहीत आई व्लॉग बघणार आहे. सो त्याला ती भीती आहे. त्यामुळे सध्या तरी त्यांनी काय ऑर्डर केलं नाही. बघूया टेस्टिंग वगैरे कशी आहे, त्यानंतर मग आणखीन काही ऑर्डर करता येईल तर. आणि आमचा गोटू अजून झोपला होता आणि तो जस्ट उठलाय. दाखवतो मी. ठीक हो तू. घडी करा. एक नंबर. कुठे आला? चला ड्युटी स्टार्ट आता. तू उपाशी राहा, आम्ही जेवून घेतो. वहिनीला तर अर्धी वहिनीचं डोकं म्हणजे कारवाला धरलंय. भुके मुले तरी लेस खाऊन झाले. पुन्हा एक अपडेट. भाई गेल्या नॉनव्हेज मध्ये काय आहे ते विचारतोय. सब रेकॉर्ड होगा सब. आणि खरी आई ब्लॉग बघणार आहे, कारण श्रावण किंवा आम्ही जे नॉनव्हेज आहे ते गणपती नंतर खातो. आहे काय नॉनव्हेज काही? तू काय काय मागवलेस? अंडा करी अंडा करी थाळी. त्यापेक्षा चिकन थाळी खा ना. हां चिकन जर भेटत असेल थाळी नाही तर मग मच्छीमध्ये खाणं. त्यांची मच्छी फेमस आहे त्यांची. आता मच्छी येईल मी मच्छी जाताना एकदम इथे येणार आहे मागे. येऊ शकतो मी खाण्यासाठी. पनवेलवरून जर मिसळ खाण्यासाठी मी गिरगावला जाऊ शकतो. हां बोला काय. पनवेलवरून मिसळ खाण्यासाठी मी गिरगावला जाऊ शकतो, तर तिकडे तर नक्की जाऊ शकतो. बघूया. मी आपल्याला तर व्हेजच खायचं आहे नो डाऊट. सो टेस्ट करू आणि नक्की सांगेन मी कशी होती थाळी काय ते. ॲक्च्युली उशीर झाला त्यामुळे बोलतात ना लाजल्यासारखं. हां अगोदर कोणतं वहिनी? शालिमार रेस्टॉरंट म्हणून आहे, नियर बायच आहे. तर आम्ही जस्ट म्हणजे मी पार्किंगमध्ये गाडी टाकली आणि भाई म्हणजे त्याला माहीत नव्हतं की आम्ही त्याच्या हॉटेलमध्ये येतो वगैरे. जस्ट पार्किंगमध्ये गाडी टाकली आणि त्याने तोवरच शटर डाऊन करून टाकलं. मस्तवाला पचका झाला आहे. सो पण बरं झाला पचका झाला. त्या निमित्ताने आम्हाला
आम्ही जो कोणता भाटुपा ना, भाटुपावर जी व्हिडिओ बघितली होती ती व्हिडिओ बघून मला पटकन क्लिक झालं. म्हणजे मी जाता जाता एका नियर बाय म्हणजे रेवस रोडलाच जाताना एका गल्लीमध्ये मला ते कस्तुरीचा बोर्ड दिसला आणि मला पटकन क्लिक झालं की मी हे पाहिलं होतं रेस्टॉरंट. सो आम्ही आलेलो आहे आणि बघूया कशी टेस्ट लागते काय ते. व्हेज थाळी आलेली आहे. बस वेगळे नॉनव्हेज सर्व. नाही नाही वेगळे सेपरेट बस. नाही बस बस. एवढा श्रावण पाळलाय तो आणखीन. हा ही भाईनी भाई काय अंडा करी थाळी आहे ना, अंडा करी थाळी आहे. माझी प्युअर व्हेज विथ भाकरी आणि वहिनीची पण प्युअर व्हेजच आहे आणि चपाती आहे. वहिनी एक मला हे चेंज करू शकता. अरे वा भाकरी पण गरम आहे. एक्सचेंज. वहिनीला एवढी घाई झाली होती की वहिनी व्हिडिओ काढायच्या आधी सुरुवात करत होती. सो मी थांबवलं त्यांना. तर व्हेज थाळीमध्ये हे काय काय आहे? मटर पनीर आहे. हा सांगा एक मिनिट परत सांगा. मटर पनीर, छोले, डाळ, रायता, पापड. रायता नाही चाक आहे ते. पापड, हा गुलाबजामुन, कोशिंबीर, लोणचं आणि तुम्ही व्लॉग बनवत बसा. ओके. आणि भाकरी किंवा चपाती. स्टार्ट झाले त्यांना बघा. हा भाई नॉनव्हेजमध्ये काय आहे? अंडा करी आहे, मिष्टी करी आहे, गुलाबजामुन, सोलकढी, कोशिंबीर, कांदा. ओके. आणि भाकरी आणि लिंबू. चला स्टार्ट करूया. गरम गरम आहे. टेस्ट करतो आणि मी सांगतो. चपाती सुद्धा गरम आहे, फ्रेश बनवलेली आहे. टेस्ट करूया. बाबू अहो तुम्हाला जमते ना. मटर पनीर टेस्ट केलं. आता छोले टेस्ट करू आपण ज्या वेळेला आलो त्या वेळेला एवढं पूर्ण ताट घेतलं म्हणजे नशीब आहे. हां वहिनीचं एक म्हणणं आहे. आम्ही ज्या वेळेला इथे पोचलो आहे कस्तुरी रेस्टॉरंटला त्या वेळेला एवढं सर्व ताट व्यवस्थित भरून देणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. कारण या वेळेमध्ये मोस्ट ऑफ तरी किचन बंद असतात. आम्हाला भेटलंय. हो जे की शालिमार रेस्टॉरंटने तर आम्हाला तोंडावर नाही त्याला कुठे माहीत होतं आपण तिथे रेस्टॉरंटला येतोय म्हणून. पण आपलं झालं तर तोंडावरच ना. नाही असं नसतं म्हणायचं. छोले पण छान आहेत. थोडे स्पायसी आहेत छोले पण मस्त आहेत. भाकरी बघतो. भाकरी एकदम मस्त आहे. चिकन चिकन भेटते का चिकन. भाई काय ऐकतच नाही. चिकन प्लेट पण मागवतोय. आमचं मस्त आहे. भाकरी पण एक नंबर आहे, लुसलुशीत आहे. भाजी खूप टेस्टी आहे पनीरची. चला तर मी आधी जेवतो. पण जरा जास्त टेस्टी आहे. तिखट लागतंय तरी मनसोक्त खातोय बघ. बोला कसं जेवण कसं वाटलं? हे काय खूप भूक लागलेली त्याच्यानंतर जेवण भेटलं तर मला खूपच पण पूर्ण बरं वाटते. हां बघू शकता ताट खाली झालं त्यांचं. आधी भरलेलं होतं असं. भाई सुद्धा आहे बघा त्याच्या चेहऱ्यावर दिसेल तुम्हाला. हे जसून सुद्धा प्लेट बघू शकता तुम्ही. आणि आमच्या बाबूला त्या ताई खेळवतात तिकडे. तर प्रॉपर किचन वगैरे फिरून आणलंय. भाई काय ऐकायचं नाव नाही घेते. भाई साहेब हे काय हे बोट पण नाही सोडत आहे. वहिनी पोट भरलं तुमचं?
तरी गुलाबजाम आवडलेत त्यामुळे आणखीन 2 प्लेट गुलाबजाम मागवलेले आहेत. हां मी दिसतोय काय ते का चला ताईने गुलाबजाम पण घेऊन आले आहेत. हा 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 एक नंबर. हे तुमचं नो हिस्सेदारी इन दॅट. अर्धा ठेवायचा माझ्यातला अर्धा खाल्ला मस्त अर्धच दिलंय. वहिनीने भाईचा अर्धा गुलाबजामुन खाल्ला तर नवीन प्लेट मधला अर्धच दिलाय. वहिनी गपकन तोंडात टाका. मी त्याचा हात घेतला मी काय केलं एक नंबर छान आहे. अति गोड पण नाही लागत. तरी मला खूप वाईट मग तू भाकरी किंवा भात मागू शकतोस. नको जास्त वेळ नाही तुला गाडीने चालवायची. तरी पण आता बापूला घेऊन बसणार. नाही नाही बाहेर येईल मला सगळं. बाहेर येईल त्यांचं. हे लग्न झाल्यावर अशी लपडी असतात त्यामुळे मी लग्न करत नाही. रिव्ह्यू सांगतो मी ऑलरेडी मी दिला असं रिव्ह्यू छान होतं. म्हणजे व्हेज असून सुद्धा एवढं क्लीन होणं म्हणजे. आम्ही निघालोय कस्तुरीवरून. एक नंबर. म्हणजे मी त्या ताईंना म्हणालो बराच वेळा आमचं बोलणं झालं. ऍक्च्युली बाबू थांब ना थोडा वेळ मला बोलायचंय. खरं तर काहीतरी 5:30 ते 6 वाजेपर्यंत त्यांचं रेस्टॉरंट चालू असतं. एक टाइमच काहीतरी आहे ते. आणि कारण म्हणजे सगळे खरं म्हणायला गेलं तर महिला गृहउद्योग आहे. सो घरातल्या ज्या महिला आहेत त्या तिथे काम करतात आणि हायजीन प्रॉपर आहे. बरं टेस्ट पण छान होती नो डाऊट एकदम. म्हणजे मी त्यांना म्हणालो की व्हेज थाळी प्रॉपर संपली म्हणजे कट टू कट एकदम म्हणजे सपाचट खाल्ली मी. अरे काय तू अजून संतोष वडापाव घेऊन बसलाय. बाई अजून संतोष वडापाव घेऊन बसलाय. तिथे मस्त चिकन आणलंय त्याने. चिकन सुक्का ना. चिकन सुक्का आणि अंडा करी थाळी हे भाईने खाल्लंय. आम्ही बाबा मी आणि वहिनीने प्युअर व्हेज थाळी खाल्ली आणि ती पण एक नंबर. सगळ्यात जास्त भारी काय वाटलं माहित आहे मला गुलाबजाम. नाही त्याच्या अगोदर भाजीमध्ये पनीर मटरची भाजी होती. त्याची पण ग्रेव्ही जरा म्हणजे वेगळीच टेस्ट होती. असं एकदम टिपिकल नव्हती. हो म्हणजे महाराष्ट्रीयन आपली महाराष्ट्रीयन ऍक्च्युली. नाही त्या ताई दादर मध्ये राहिलेल्या आहेत कोकणे रोडला. हा त्याच्या चेहऱ्यावरून बोलण्यावरून आणि वागण्यावरून कळतं माणूस. आणि मी सुद्धा वडाळ्यामध्ये राहिलेलो आहे. सो पटकन ते ओळखून आलं. ते 2000 साली इथे अलिबाग मध्ये शिफ्ट झाले आणि त्यांनी ते गृहउद्योग चालू केलंय. छान एकदम म्हणजे खुश आहे. भाई पण खुश आहे. म्हणजे वर्थ म्हणाला ठीक आहे. आणि एवढं पण महाग नाहीये. आमची हा रिझनेबल आहे प्रॉपर. मध्ये आपल्याला व्हेज थाळी काहीतरी 250-300च्या आसपास आहे. हा इथे कितीला होती 380. हा म्हणजे 190 रुपयाला प्युअर व्हेज थाळी होती. आणि छान होती. म्हणजे मी फक्त एक एक्स्ट्रा चपाती घेतली होती पण त्यानंतर मला राईस जात नव्हतं. हा त्यानंतर मला राईस जात नव्हतं पण ते गुलाबजाम एवढे टेस्टी होते. सो मी आणखीन एक वाटी मागवली गुलाबजामुनची माझ्यासाठी आणि वहिनी पण खाल्लं. म्हणजे वहिनीने पण मागवली 1 प्लेट. सो छान एकदम म्हणजे वर्थ आहे. नक्की तुम्ही विजिट करा. मी व्हिडिओ बघून आलो. म्हणजे मी जसं मी म्हणालो होतो की मी 2-3 दिवसापूर्वी व्हिडिओ बघितली होती भाटुबाची. त्याच्यावर काय त्याचं नाव अमेय. हा अमेयने हे रेस्टॉरंट त्याने ऍक्च्युली नॉनव्हेज थाळी खाल्ली होती. म्हणजे कोलंबी थाळी खाल्ली होती. पण आपला श्रावण अजून सुटला नसल्यामुळे मी व्हेज थाळी खाल्ली. आणि भाई म्हणजे प्रॉपर वाटते. म्हणजे खुश असल्यासारखं वाटते खाल्लं. म्हणजे असं नाही खाल्लं खाताना थोडं जेवल्यानंतर आपण हेवी वाटतो हेवी वाटत तसं नाही वाटत आहे. हा असं
असं नॉर्मल वाला होतं. हा आपण घरी जेवल्यावर कसं आहे येस येस राईट राईट. छान छान एकदम मस्त वाटलं. माझ्याकडून तरी मी रिकमेंड करू शकतो की नक्की तुम्ही अलिबागला जर कधी आले तर नक्की तुम्ही विजिट करा कस्तुरी रेस्टॉरंटला. कस्तुरी महिला गृहउद्योग म्हणून आहे. अलिबाग रेवस रोडचा जो एंट्रन्स पॉइंट आहे तिथूनच एक छोटासा राईट टर्न आहे, तिथेच नियर बाय आहे. नक्की विजिट करा आणि थाळीचा आस्वाद घ्या. आणि नक्की मला इंस्टाग्रामवर टॅग करा निखिल परदेशी 0800. माझा मामा येतोय RCF गेट जवळ, त्याला पिक करायचंय. आता तो कुठे बसेल ते काय मला माहित नाही. भरलेली आहे गाडी, लोड आहे प्रॉपर, उतरलेलं आहे. मामाला आता पिक करूया आणि टपावर बसूया मामाला. आला 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 बाबा, तो बाबाला बाबा, बाबाला बाबा बाबेश मीर हे बसा रे लवकर. हे माझा डिझेल खपते, बसा लवकर. मामा वेलकम टू द व्लॉग. स्वागत आहे तुझं माझ्या व्लॉग मध्ये. ते बाबा टेम्पो आहे आपला, हे बघा. मामाला अलिबागच्या इथून पिक केलेलं आहे. तर मग मामा काय तुझं, थांबा मामाला आधी सेट होऊ दे. मामा AK-47 घेऊन आलाय. वाटतंय तुला गणपतीला गावी चाललायस? एकदम मस्त. 3 वाजता येणार. कोणती नाही, मुरुड गाडी मागे होती, ही गेली. हा काय, ठीक आहे. मामाला बोरली पर्यंत सोडायचंय. तशी मामाची इच्छा असेल की मजगाव पर्यंत यावं मी, पण सध्या काही ते शक्य नाही होणार. मामा स्माइल देऊ नको. तर चला निघूया इथून. फायनली पोचलो आपल्या गावात आणि मामा आपल्या व्लॉग मध्ये पहिल्यांदाच आलाय. मामा कसं वाटतंय? उशीर झालाय. हा मस्त पैकी. मामाला मी नाही तेवढे लाड नको. चल बाय. हा कर. पण घेऊन जाण्यासाठी आई स्वतः, आई दिसेच नाही तर स्वतः फातिमा बेगम आलेले आहेत सामान घेऊन जायला. रोबाई भेटले इथे. ऐक आणि दुसरा कोण आलाय? दुसरी भुवा आली बाबूची. बुवा जरा तोंड दाखव. अरे काली झालीस कोमल गावात येऊन. हा बाबाईच्या मायला. अरे सॉरी.